हालेलुया हालेलुया। आपण प्रार्थना करूया की परमेश्वर पिता बाबा सदैव साबदाच्या आपण म्हणतो मान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो। हालेलुया हालेलुया हालेलुया। आपण येशू ख्रिस्त कसा रोग्यास बरं करत आहे, कसा आरोग्य देत होता। एखादा मनुष्य स्वतः आरोग्य असेल तर दुसऱ्यांना आरोग्य देतो, दुसरा आजारी असेल तो त्या दुसऱ्या आजाराला बरं करू शकतो। हालेलुया। तो पण आजारी पडेल। तर आपण मार्क मध्ये 3रा अध्याय 7 पासून आपण वचन घेऊया। मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन कुठे गेला? आपल्या शिष्यांना समुद्राकडे काय केला? काय मासली पकडायला, माणसं पकडायला। हालेलुया। आता त्यांनी काय सांगितलं? येशू मग आपल्या शिष्यांना घेतलं आणि समुद्राच्या आणि गालिलातून मोठा समुदाय पाठीमागे येशू गेला, येशूचे शिष्य गेले, त्याच्या बरोबर सर्व प्रार्थना वचन ऐकणारे ते मागोमाग गेले। मोठा समुदाय त्याच्या पाठीमध्ये होता आणि तो मोठे मोठे चमत्कार करतो। परमेश्वर मोठे मोठे चमत्कार करत होते। हालेलुया। कारण त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं लोकांच्या जीवनातले जे दुःख आहे ते कसे बाहेर काढावे। एक ते पापामुळे आजारी होते, एक तर त्याच्याद्वारे देवाच्या गौरवामुळे आजारी होते। हालेलुया। आता पाप म्हणजे शैताना जोडीला असणारे व्यक्ती, म्हणजे आपण देवापासून दूर होणारी व्यक्ती। जो देवाबरोबर राहतो तो त्याच्या वचनाने एकदम आरोग्य, शांती, अद्भुत चिन्ह चमत्कार त्याच्याकडून होतात। हालेलुया। आणि त्याच्याद्वारे ते अनेक प्रकारचे चमत्कार बनायला सुरुवात होतात। हालेलुया। आता तुम्ही जर एक विश्वासी लोक आहे आणि तुम्ही इकडे आलेले आहे, बरोबर, तर जे विश्वास तुमचा जसा आहे ना, तुम्ही तशा पद्धतीने आलेले आहेत, तशाच पद्धतीने तुम्हाला आरोग्य मिळणार। हालेलुया। पण तुम्ही विचार करणार की हे चमत्कार होत नसेल किंवा होत नाही, अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर उतरलेलं असेल तर तुम्ही जिथे आहे तिकडेच राहील, शून्य येणार नाही, कोणता आकार पण येणार, जिकडे आहे तिकडे काहीच कामाची नाही असं असते। हालेलुया। शून्याला आकार जरी असते तो शून्य वाढवतो, शून्य बनवल्यानंतर एक लाईन मारली का तो झाला एक। हालेलुया। तशा प्रकारे आम्ही कोणत्याच कामाचे नाही असं जीवन नाही जगायचं, तर विश्वासाने जवळ जायचं, विश्वासाच्या द्वारे काहीतरी कामाचे आहेत त्याच्यातून आमच्या जीवनात चमत्कार किंवा जीवनात अद्भुत गोष्टी या होणार आहे। त्याविषयी तो ऐकून त्यांनी तो त्याच्याकडे गेला। काय केला? म्हणजे येशूचा अनुभव त्याने घेतला। हालेलुया। आणि येशूचा मार्ग त्यांना शिकवला। हालेलुया। आता आपण देवामध्ये राहतो, वचनात राहतो, शिक्षणात राहतो, तर त्याच्यातून काहीतरी अनुभव घेत असते आणि घेतल्यावर अनुभवाची ओळख आम्हाला मिळू शकते। एवढी गर्दी होती, तिथे चंद्रून जाऊ नये म्हणून त्यांनी शिष्यास एक होडी तयार करण्यास। हालेलुया। आता आपण देवाचं वचन घेतो किंवा शिक्षण घेतो किंवा त्याचा अनुभव घेतो, तेव्हा त्या शिक्षणाच्या द्वारे जीवनात अनेक प्रश्नाचं उत्तर प्रभूच्या मार्गानुसार जोडू शकतो।
अनेकाला बरे केले होते, कोणाचे रोगाने जे पेळलेले होते, काय सांगितले, रोगाने पेळलेले होते ते सर्व त्याला स्पर्श कराव्यास येशूच्या अंगावर पडण्यासाठी ते किती धावत होते. अर्ध्या की त्याला स्पर्श करणार तशी चमत्कार अर्ध्या. त्या लोकांचा जो विश्वास होता तो त्या विश्वासाने होता. सगळ्याच गोष्टी स्पर्शाने होतात असं समजलं. सगळ्यांना स्पर्श होते आणि स्पर्शाने चमत्कार होतात असं नाही, आज्ञाने पण होत. आता मी सांगेल असा हात ठेवतो, प्रभूच्या आशीर्वादाचा तो अनुभव. मी जर प्रभूला स्वीकार केलाय तर प्रभू त्याच्याद्वारे कार्य करायचं असेल तर सगळ्याच गोष्टी वर्षाची गरज नाही. त्याची विश्वासी लोक होते तेव्हा त्याला ते वर्ष करण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही विचार करा, येशू मध्ये त्याचे 72 शिष्य होते, 72 शिष्य होते आणि ते बघत होते 72 लोक की याच्यात एवढी चमत्कार घडतात, मग आम्ही त्याच्या जोडीला गेले तर आमच्यामध्ये पण ते चमत्कार होते. जेव्हा 14:12 मध्ये त्यांनी वचन पण तसं दिलं, तुमच्यामध्ये असा कोण आहे की आज माझ्याद्वारे जर एवढे मोठे परमेश्वर अद्भुत चिन्ह व चमत्कार करतात. काय प्रभू येशू माझ्याद्वारे अनेक चमत्कार किंवा अद्भुत गोष्टी करतात, अनेक गोष्टीचे अनुभव घेतात, शब्द बोललं तसं परमेश्वर करत असतो. पण तेवढा आपला विश्वास आहे, कोणाच्या पाठीवरून घाम आला हा तुम्ही चमत्कार पाहू शकता. कोणाचा घसा पकडलाय ते पण तुम्ही चमत्कार पाहू शकता. कोणाची छाती धक 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 हे पण तुम्ही चमत्कार पाहू शकता. ते पण तुम्ही चमत्कार पाहू शकता की परमेश्वर आपल्याला अनेक चमत्कार करण्याचा अनुभव देत असतो आणि तुम्ही विश्वासात येतो तसं प्रभू येशू तुम्हाला चमत्कार करत असतो. तुम्ही आणि मी नाही करत, तो करणारा तो, आजार देणारा तोच, बरे करणारा तोच होशेसा आहे. कुणाचं डोकं गरगर करत. आज जर तुम्ही वचनात आहे तर तुमच्या सर्व आजाराची इतिहास त्या प्रभूला माहिती. कुणाचे 2 हात दुखतात असे. आता जर तुम्ही अनुभव घेतला तर तुम्हाला अनुभवची शांती ऑटोमॅटिकली येत झाली. कुणाचे कान दळल्यासारखे झाले. आदरणीय पासाळ्या दुखतात, पासाळ्या. आता या सर्व प्रश्न तुमच्या जीवनामध्ये आहेत आणि हे देवालाच माहितीये तुमचे आजार काय. पण आम्ही कधी ना एवढी विश्वासी नाही. नाच्या डोळ्यातून पाणी येते, पाणी. आता जर तुम्ही प्रभूमध्ये आहेत, वचनाने आलेले आहेत किंवा शिक्षणाने आहेत, तुम्ही मला नाही सांगितलं मला आजार झालाय, तो झालाय, ते झालाय, पण देव मला जे सांगतो तुम्ही तुम्हाला सांगतो, देवच तुम्हाला बरं पडतो, मी नाही बरं. जी स्ट्रॉंग प्रार्थना, जेवढी तुमची प्रार्थना मजबूत असेल तर तुमचे विषय इथे देवाच्या राज्यामध्ये निघतील. कारण पवित्र जो आत्मा आहे तोच माणसाला रोगातून मुक्त करतो. अनेक चमत्कार प्रभू तुमच्या जीवनामध्ये ते करत आहे. येशूचं शिक्षण घ्यायचं. काल अंडी खायची इच्छा होती पण नाही खाल्ली त्याने, असा जोरात खातो. अंडी खायची इच्छा होती पण खाल्ली नाही तर हात होती. असा हात करा म्हणजे मला दिसेल. बघा तुमच्या बाजूला कोणा हात करते ते तरी मला सांगा, कारण तिथून तिकडे अंधकारात साध्य दिसते पण देवाला दिसते, एवढं लक्षात ठेवा. तर तुम्ही काही खायचं आहे ना काय प्यायचं आहे ते सुद्धा देवाला माहिती, ते 6-25 म्हणून खाण्यासाठी प्राधान्य आम्ही येऊन बसावं असं नाही. आणि देवाने आमच्या जीवनात काय अद्भुत चमत्कार करावे यासाठी यावे असं नाही, तर देवाचा काहीतरी काम करावे यासाठी. जो मनुष्य वचनामध्ये चालत होता तर त्याला वचन
शिकवत होता. हालेलुया. काल गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं, कमी होतं, त्याने हात वरती. गाडीत पेट्रोल नव्हतं, गाडीमध्ये त्याने हात वरती करा, कमी आहे म्हणून. हालेलुया. हालेलुया. तुमच्या बाजूला कोण असेल त्याने मला सांगा. हालेलुया. तर आपण काहीतरी शिक्षण आहे तिकडे आहे. हालेलुया. तर आपण एक गोष्ट शिका, जेव्हा तुम्ही देवाजवळ असतात ना तर देव तुमच्या जोडीला असतो, पण तुम्ही देवाच्या जोडीला नसता. मग ते 28 19 20 आपण अज्ञात आहे तर आपल्या सर्व प्रत्येक गोष्टीचा अनुभव देव देतो. कारण स्तोत्रसेमध्ये 121 मध्ये 8वं वचन मध्ये सांगितले, तुमची येणे जाणे सुरक्षित. तेव्हा 17 ते 6 वचन मध्ये सांगते, जे लोक तुम्हाला जगातून दिले त्याला मी तुझे नाव प्रकट केले, ते तुझे होते ते तू मला दिले म्हणून. आज आपण बघायचंय की देवाने जे लोक मला दिले मी तुमच्यासाठीच प्रार्थना आणि इतरांसाठी पण जास्त सुरक्षित प्रार्थना जी प्रभू मध्ये आहेत त्याच्यामुळे. हालेलुया. देवाने आपल्याला प्रत्येक गोष्टीचं अनुभव दिले. रात्री 10:30 वाजता घरामध्ये भांडण झाले, त्याने हात वरती. रात्रीचे 10:30 वाजता भांडण झाले, त्यांनी हात वरती. असं करा म्हणजे मला दिसेल. इकडे हालेलुया. तर तुम्ही प्रभूमध्ये आहे, सुरक्षित आहे. देवाने तुम्हाला त्या जागेवर आणले. हालेलुया. म्हणून एक चमत्कार किंवा एक अनुभव किंवा एक आशीर्वाद आपल्या प्रत्येकाला मिळणं गरजेचं आहे. तुमच्या पाठीवर. हालेलुया. जर तुम्ही प्रभूमध्ये आहेत तर प्रभू येशू तुम्हाला त्या चमत्काराचा अनुभव देणार. तो एक सामर्थ्यवान आहे. रात्रीचे 11 वाजता श्वास घ्यायला फार त्रास होतो, त्याने हात वरती. श्वास घ्यायला, रात्रीचा श्वास घ्यायला. हालेलुया. आपण जर बघित आहे तेव्हा 10-17-18 मध्ये तो आहे तुमच्याजवळ. भले त्यांनी कंट्रोलामध्ये कमी माणसामध्ये होतो असं वाटते, पण कंट्रोलामध्ये देण्यासाठी खूप तयार करतो. हे बघा, या आता शेवटच्या काळातली लक्षणं आहेत. नुसती चमत्कारच बघायचे नाही, नुसता आरोग्यच बघायचं. काही लोकांची काय समज आहे माहिती की मला फक्त आरोग्य मिळालं बस झालं, माझं सगळं झालं. मग स्वर्ग कधी पाहिजे? स्वर्ग कधी पाहिजे? आता माझ्याकडे असं बोट होतं, लक्षात ठेव काय असं म्हणतात ना. हा, आता तिकडे लक्ष द्या. एक उदाहरण मी तुम्हाला जर तुमच्या जोडीला देवाच्या दैवी शक्तीची ताकद असेल, आय थिंक होणार नाही. हालेलुया. ती दुष्ट आत्म्याला तुम्ही तुडवीत जाते. तर पुढे वचन घे. काय सांगते? काय सांगते? अशुद्ध आत्मे. आता माणसात अशुद्ध आत्मे असले ना तर माणसं कार्य नाही करू शकत. तुम्हाला आजार येईल, टेन्शन येईल, दुःख येईल, आजार काय काय होणार, विचार कुठे तरी भटकते राहणार. असं एक दुष्ट आत्मा असतो. मार्क 5व्या अध्यायामध्ये तुम्ही बघितलं असेल, हा मनुष्य कबरेमध्ये नेऊन सोडला कारण दुष्ट आहे. असं की मला प्रकट करू नका. प्रभू येशू मोठे चमत्कार करत होता, पण लोकांना सांगत होता परमेश्वरा तू सन्मान कर. हालेलुया. आपण लोकांना काय सांगणार? मला प्रकट करा. नाव सुद्धा माझं आवडलं, कारण देवाने शिकवलेले जे मुद्दे दिलेले आहेत किंवा शिक्षण दिले आहेत ते पहिलं पाठ. होय, तुम्ही वचनात आहे, शिक्षणात आहे, तर देव तुम्हाला आरोग्य देणार आहे.
ना तुम्ही वचनात, ना तुम्ही शिक्षणात, तर ना तुमच्या जीवनात चमत्कार किंवा आरोग्य. वचन केला, मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्याला त्याने बोलाविले. कसं ते तो डोंगर चढून गेला, त्याला जे काही पाहिजे होतं काय सांगितलं, त्याला त्याने बोलाविले. त्याने त्याला बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. वचन 14, तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली अशासाठी की वचन 15, त्यांनी आपणाबरोबर असावे व भूते काढण्याचा. भूत, आता भूत कसं येतं मला सांगा, भूत कसं येतं? भूताला तर कोणी बघितलं नाही, मग भूत कशी येतात? भूत कशी येतात मला सांगा. भूत मूर्ती पूजा केल्यावर, समजलं? आपल्या भूत कशाला येतात? कारण ते खरंच पहिल्या पत्रात 10 ते 20 मध्ये दिले. आणि ती भूत जी आहेत ती तुमच्या पाठीमागे, तेव्हा तुम्ही यज्ञ करतो ते देवाला न जात, ती भूताला जातात. आणि मूर्ती पूजाकडे फक्त भूत उतरतात. कोणाकडे? आणि ती भूत तुमच्या प्रत्येकाच्या पाठीमागे येतात. हालेलुया. त्याच्यानंतर प्रकटीकरणामध्ये 9 ते 20 ते 21 वचन, ज्या वचनाचा तुम्हाला जर खरी घडण घ्या. आता ही मूर्ती आहे, मी तुम्हाला सांगतो, त्याची आराधना नाही, पूजा नाही. जेव्हा तुम्ही त्याची आराधना आणि पूजा करेल तर त्याच्यातून तुमच्या अंगामध्ये ते आत्मीय घुसते. आता हे कॅमेरा तो पण मूर्तीच आहे, हे टेबल ते पण मूर्तीच आहे, हे पण आहे, हे पण आहे. निर्जीव म्हणजे त्याला मूर्ती बोलतात. पण तुम्ही त्याची आराधना किंवा स्तुती करू शकत नाही. जर तुम्ही देवापेक्षा त्याला जर किंमत देत असेल तर तुमच्या जीवनात फार मोठी मुश्किल. मी तुमच्या दोघांकोणाला तरी उचलतो, कोणतरी उभे राहा. कोणतरी 2 भक्त माणसं मला उभी पाहिजे, 2 माणसं ज्यांना आशीर्वाद पाहिजे असेल ते दोघे जाणे कोणते उभे राहा. थांबा, फक्त दोघांना सांगतोय, ते बघ, लक्ष दे इकडे मी काय सांगतो. तेव्हा माझ्याकडे एक मोबाईल आहे, तुला बघायचा, आणि ती मूर्तीकडे तुला बघायचं. या मूर्तीकडे बघ, तुला मोबाईल बघ, त्याच्यावर बघ. दोघांचा फरक काय मला फक्त सांगा. या दोघांचा फरक काय? याला हार लावणार, याला नारळ फोडणार, याला मेणबत्ती लावणार, याला अगरबत्ती लावणार, क्या ह्याला लावणार? कशाला लावणार? हा पण आहे, तो पण आहे. फरक काय मला दाखवा, कारण माझं बोलणं हेच फरक. शब्दात देव आहे वाणी, नाही ह्याची गरज आहे, नाही ह्या मोबाईलची गरज आहे शब्दाची. कारण मी शब्दाने तुम्हाला हे असं नाही सांगितलं, तू कोणाला सांगितलं ना, बरोबर ना? असं नाही की बाबा काही सांगितली याची माणसं असतील म्हणून, बरोबर? तुम्हाला काय अंगातून काहीतरी निघून गेलं. मोबाईल मध्ये येशूचा चेहरा दिसला, इकडे काही येशूचा चेहरा दिसला, पण जी शब्दात जो पावर आहे, जो अभिषेक आहे, तोच देव आहे. समज योहान 1:1 आणि योहान 1:14. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासे होता, शब्द देव होता. ज्या गोष्टी आम्ही शिकायच्या आहेत ना त्या शाळेत टीचर शिकवते. मूर्ती कोणती शाळेत टीचरचा फोटो शिकवते असं काही नाही, बरोबर? जर हे आध्यात्मिक शिक्षण जो व्यक्ती शिकवत असते तर योहान 15:4-7 त्याच्यामध्ये तो आहे आणि तू काही करू शकतो, चमत्कार करू शकतो. योहान 14:12 येशूने काय सांगितले? माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षा मोठे कृत्य करेल. आता मोबाईल काही येशूने दाखवले नव्हते, त्याच्यावर मोबाईल पण मूर्ती पूजाचा होते, परंतु मी तुम्हाला सिद्ध या गोष्टी करतो की देव जीवित आहे. कारण बायबलच तसं शिकवते. मध्य 18:20 2 किंवा 3 माझ्या नावाने जमते तिकडे आहे, आणि मी येशूच्या नावाने बोलतो तुम्हाला, मी माझ्या नावाने नाही बोलतो. जी तुम्ही माझी स्तुती करावं असं
जीवित परमेश्वराची स्तुती करावी. जिथे असतात तिथेच 2 हात उंच करायचे, गुडघे टेकायचे, धन्यवाद द्यायचे, पापाची क्षमा मागायची आणि त्याच्याकडून आशीर्वाद घ्यायचा. बस. आशीर्वाद देणारी आम्ही नाही, आशीर्वाद देणारा तोच आहे. योहान 6:44 मी त्याची इच्छा आकर्षिल्याशिवाय कोणी इकडे येत नाही. तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकायला फार कठीण जातील. कारण जर आपल्याकडे धंदा पैसा वस्तू जे काय असे आहेत म्हणजे त्याचा मोह जर असेल तर येशूला मिळायला फार मुश्किल. का येशू मिळवू शकत नाही, वस्तू मिळेल. आणि तो सैतान काय सांगतो, तू सर्व मला अधिकार. लूक मध्ये बघा 4:7 मध्ये 6 पासून दिले 6 वचन, तर सर्व अधिकार त्याला दिले नाही. या जगाच्या सर्व मोह त्याचे आहेत आणि जगामध्ये आपल्या सर्व पापांची क्षमा होणं येशू ख्रिस्ताच्या. मग येशू मध्ये 7 मागण्या अगोदर म्हणजे मागायचं नाही. येशू मध्ये येताना मागायचं नाही, मागायच्या अगोदर मिळेल. आणि योहान 14:14 सांगते माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागतील तरी. मग ते 7:7 मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी हे आरोग्य किंवा वस्तू पाहिजे ह्यासाठी मी प्रार्थना जास्त करत नाही. कारण मला माहिती आहे सगळं बघायला मिळाली ना, आज संडे बघायला मिळाला ना, मग बस दुसरं काय पाहिजे. आता मोठा एक चमत्कार आहे, दुसरं काय पाहिजे. दुनियात चालले जाती धर्म करायला. अरे धर्म बदलतो का? तो मानव प्रेम हा धर्म आहे. एक दुसऱ्यांना मदत करा, एकमेकांच्या गरजेला पुरे करा, माझा सगळ्यात मोठा हा धर्म आहे. या स्वस्तेमध्ये धर्म बदलत नाही, फक्त कर्म बदलतात ना, गरजवंतांच्या गरजा पुऱ्या केल्या जातात. अगदी आहे रिश्वत नाही, इथे सन्मान, प्रेम, दया आणि शांती जे काय ते त्याची इच्छा, आमची इच्छा नाही. अगदी तर आपल्याला आरोग्य कसं मिळते, सामर्थ्य कसं मिळते, ज्ञान कसं मिळते, वरदान कसं मिळते हे बघायचं. 3:33 मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देत ठाऊक नाही. अशा मोठ्या 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितलं. वर्षेचा आहे मी तुला जखम करीन, पट्टी बांधेल पण मीच तोच करा डॉक्टर. अगदी शिकायचंय प्रभू येशूच्या आज्ञा. हे पिता परमेश्वर आकाश पृथ्वी निर्माण करता सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादित परमेश्वर, तुमच्या वचनाचा आधार प्रत्येकाला साहित्य येशूच्या नावाने करतो. सर्व मंदिर कामगार सरपंच सर्व पोलीस प्रभूचे सेवा प्रभूचे कार्य करणारी गरीब गरजवंतांना मदत करा. सर्व लोकांना आशीर्वाद ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया.